एका मुलीचा धक्कादायक प्रकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला. अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र रडला. स्वतः त्या मुलीची आई म्हणाली, अशा मुलींना जिवंत राहण्याचा अधिकार नाही. उत्तर महाराष्ट्रामधील एक आदर्श प्राध्यापकाच्या मुलीने असा धक्कादायक प्रकार केलाय. तो धक्कादायक प्रकार पाहून देशातील आणि महाराष्ट्रातील आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. कुटुंबामध्ये एकुलती एक मुलगी, अभ्यासामध्ये हुशार, चेहऱ्यावरती नेहमी हास्य असायचं. तिचे वडील एका मोठ्या कॉलेजमध्ये प्राध्यापक. समाजामधील लोक त्या मुलीला एक आदर्श मानायचे. पण जेव्हा त्या आदर्श मुलीचा तो धक्कादायक प्रकार उघड झाला, तेव्हा मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली. जेव्हा त्या मुलीच्या आईला या घटनेबद्दल माहिती झालं, तेव्हा आईच्या तोंडातून शब्द निघाले, या मुलीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, तिला फाशी द्या. अशी मुलगी कोणाच्याही घरामध्ये जन्माला येऊ नये. अगोदर हा धक्कादायक प्रकार लपून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. पण जेव्हा हा धक्कादायक प्रकार माध्यमांवरती झळकला, सर्वांची झोप उडाली. उच्च शिक्षित कुटुंबामधील त्या मुलीने नेमकं असं काय केलं की ज्यामुळे आई म्हणाली, या मुलीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, तिला फाशी द्या. नेमकं काय घडलंय, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून पाहूया. एक घटना, एक मुलगी आणि आईचे असे शब्द, त्याने संपूर्ण महाराष्ट्र सादरून गेलाय. जेव्हा त्या मुलीची आई कॅमेऱ्यासमोर रडत रडत म्हणाली, माझ्या मुलीला कोणीही वाचू नका, तिला जिवंत ठेवू नका, तिला कठोर शिक्षा द्या. आईच्या त्या वाक्याने सर्वत्रच खळबळ उडाली आणि एकच चर्चा सुरू झाली. ही घटना घडली आहे उत्तर महाराष्ट्रामधील एका संस्कृत कुटुंबामध्ये. एक आदर्श कुटुंब, कुटुंबातील वडील मोठ्या कॉलेजवरती एक प्राध्यापक, तर आई घर सांभाळणारी आणि संस्कार जपणारी. त्यांची एकुलती एक मुलगी होती, जिच्याकडे सर्वजण आदराने पाहायचे. गावामध्ये नेहमी म्हटलं जायचं, काय छान संस्कार आहे या कुटुंबाचे, अशीच मुलं सर्वांच्या घरात जन्माला यायला हवी. पण त्या मुलीचा तो धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर सर्वांना धक्का बसला. त्या मुलीचं नाव अनन्या. अनन्या दिसायला साधी, बोलण्यामध्ये नम्रपणा होता आणि अभ्यासामध्ये नेहमी कायम पुढं असायची. तिच्या चेहऱ्यावरती एक नेहमी निरागस हास्य असायचं. प्राध्यापकाची मुलगी असल्यामुळं शिस्त, नियम आणि नैतिकता हे 3 शब्द तिच्या जीवनाचा मोठा भाग बनले होते. पण या आदर्श दिसणाऱ्या घराच्या भिंतीआड एक अंधार हळूहळू वाढत होता, ज्याची कोणाला कल्पनाही नव्हती. अनन्याचं बालपण एकदम आनंदात गेलं. आई वडिलांचं तिच्यावरती अपार प्रेम. घरामध्ये जर कधी तणाव झाला तर अनन्याचं हसणं सर्व वातावरण हलकं करून टाकायचं. 5वी-6वी मध्ये असताना ती अगदी इतर मुलीसारखी होती. पण 7वी-8वी मध्ये गेल्यानंतर तिच्या वागण्यामध्ये बदल दिसू लागले. ती अचानक शांत झाली, एकटी बसून राहू लागली. पूर्वी एकदम बोलकी असलेली अनन्या आता एकदम शांत झाली होती. आईला जाणवत होतं, अनन्याबरोबर काहीतरी घडलंय. पण प्रत्येक आईप्रमाणे अनन्याच्या आईने स्वतःला समजवलं होतं, मुलगी वयात येते, तिच्यामध्ये बदल होतच असतात. आईच्या ते एका दुर्लक्षाने पुढे जाऊन तो धक्कादायक प्रकार घडणार होता. 8वी मध्ये असताना अनन्याच्या आयुष्यामध्ये अशी एक घटना घडली, ज्याने तिचं मन कायमचं बदलून टाकलं. तिच्याबरोबर 8वी मध्ये जी घटना घडली होती, ती कोणालाही सांगितली गेली नाही. भीतीमुळे, बदनामीच्या भीतीने आणि समाज काय म्हणाल याच्या दडपणामुळे ते सत्य लपवलं गेलं. पण ती लपवलेली धक्कादायक घटना फार काळ टिकून राहणार नव्हती आणि त्यामुळेच अनन्याबरोबर जो प्रकार घडला तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला. अनन्या 9वी मध्ये गेली, 10वी मध्ये गेली, परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले, घरामध्ये आनंद झाला, वडिलांचा अभिमान वाढला. पण अनन्याच्या डोळ्यामध्ये तो आनंद नव्हता. त्या 8वी मध्ये घडलेल्या घटनेची सावली तिच्या मनावरती घट्ट बसली होती. अनन्याच्या 10वी नंतर तिच्या पुढील शिक्षणासाठी तिला शहरामध्ये हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आई वडिलांना वाटले, पर्यावरण बदलल, मुलगी जर त्या वातावरणामध्ये गेली तर तिचं मनही रमेल. आता तो धक्कादायक प्रकार उघड होणार होता. अनन्या हॉस्टेलला गेल्यानंतर सुरुवातीला सगळं काही ठीक होतं. ती घरी फोन करायची, घरी विचारायची. पण त्याच्या पुढच्या काही महिन्यामध्येच अनन्याचे फोन कमी झाले. आई वडिलांबरोबर बोलणं कमी झालं. अनन्या फोन का करत नाही, आईने विचारल्यानंतर ती एकच उत्तर द्यायची, भरपूर अभ्यास आहे, प्रॅक्टिस आहे, त्यामुळे वेळ भेटत नाही. आणि एक दिवस अनन्या ज्या कॉलेजमध्ये शिकत होती त्या कॉलेजमधून फोन आला. तो फोन आईने उचलला. फोनवरती ते शब्द ऐकले आणि आईच्या हातामधून मोबाईल खाली पडला. फोनवरती सांगण्यात आलं, तुमच्या मुलीच्या वर्तणुकीमुळे तिला इथून काढून टाकण्यात आलंय. 95% मिळालेली हुशार मुलगी कॉलेजमधून काढून टाकण्यात आली. त्यामुळं आईवडील धावत गेले. ते गेल्यानंतर आईवडिलांना जे समजलं ते त्यांच्या कल्पना पलीकडे होतं. कॉलेजमधून अनन्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या गेल्या, काही गोष्टीचे पुरावे आईवडिलांना दाखवले गेले आणि काही गोष्टी लपवण्यात आल्या, दाबून टाकण्यात आल्या.
अनन्याला घरी आणलं गेलं. ती काहीच बोलत नव्हती, ती फक्त रडत होती. पुढची 2 वर्षे तिला घरातच ठेवलं गेलं. सतत तिच्यावरती लक्ष ठेवलं गेलं. तिला पुन्हा एक संधी द्यावी या विचाराने तिला मुंबईला पाठवण्यात आलं. आता तो अनन्याचा धक्कादायक प्रकार सर्वांच्या समोर येणार होता. अनन्या मुंबईमध्ये गेल्यावर पूर्णपणे बदलली. नवे लोक, नवे संबंध आणि चुकीच्या सवयी. आई वडिलांबरोबर संपर्क अनन्याचा जवळपास संपूर्ण तुटलाच होता. पण त्याच रात्री अचानक पोलीस स्टेशनमधून अनन्याच्या आईच्या मोबाईलवरती फोन आला. फोनवरती विचारण्यात आलं, अनन्या तुमची मुलगी आहे का? तातडीने आई वडिलांना मुंबई येथील पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे जे त्यांच्या समोर आलं त्याने संपूर्ण आयुष्यच त्यांचं उद्ध्वस्त झालं. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर अनन्याला आई वडिलांसमोर बसवण्यात आलं. अनन्याचे डोळे खाली होते, हात थरथर कापत होते, पण तिच्या चेहऱ्यावरती भीती नव्हती, कोणताही पश्चाताप नव्हता. फक्त एक प्रकारची पोकळी होती. तपास अधिकारी एकदम शांतपणे बोलत होते, पण त्यांनी विचारलेले प्रत्येक प्रश्न अनन्याच्या आई वडिलांच्या काळजावरती घाव घालत होते. पोलिसाच्या तपासामध्ये अनन्या तिच्या आयुष्यामध्ये घडलेलं एक एक सत्य सांगत होती. अखेर तिने एवढ्या दिवसापासून लपून ठेवलेला आणि दाबलेला तो 8वीतला धक्कादायक प्रकार सांगितला. अनन्या 8वीमध्ये असताना एक मोठा वयस्कर व्यक्ती तिच्या आयुष्यामध्ये शिरला होता. तो व्यक्ती एकदम विश्वासामधील होता, घरामध्ये येणारा जाणारा होता, म्हणून अनन्याने सुरुवातीला काहीच सांगितलं नाही. एका घटनेने अनन्याचं बालपण तिथंच संपलं होतं. त्यावेळेस आईला संशय आला होता, वडिलांनाही जाणवत होतं, पण आपली समाजामध्ये बदनामी होईल म्हणून तो विषय दाबून टाकण्यात आला होता. ते अनन्यांनी आणखीन एक धक्कादायक सांगितलं. तिची 10वी झाली, 9वी झाली, पण तिचं मन कुठंच लागत नव्हतं. तिच्याबरोबर तो घडलेला प्रकार तिला वारंवार आठवत होता. अनन्या कॉलेजसाठी जेव्हा दुसऱ्या शहरामध्ये गेली तेव्हा तिच्या वागण्यामध्ये बदल होऊ लागले. ती नेहमी खोटं बोलू लागली आणि तिला आता आई वडिलांनी जो धक्कादायक प्रकार लपून ठेवला होता त्याची लाज वाटायला लागली होती. त्यामुळे ती स्वतः पूर्णपणे बदलून गेली होती. अनन्या मुंबईमध्ये राहायला गेल्यानंतर ती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली होती. मुंबईमध्ये ती एका वयस्कर व्यक्तीबरोबर राहायला लागली. तिथेच तिला व्यसन लागलं. नशा, राग आणि आधीपासून मनामध्ये साचलेली जखम या सगळ्यांचा स्फोट झाला. या घटनेनंतर पोलिसांचा हस्तक्षेप झाला. घटना तशी घडली होती. अनन्या ज्या वयस्कर व्यक्तीबरोबर राहत होती त्या व्यक्तीने अनन्याला पूर्णपणे बदललं होतं. तिच्या स्वभावामध्ये बदल झाला होता, तिच्या वागण्यामध्ये बदल झाला होता, राहणीमानामध्ये बदल झाला होता. आणि एक दिवस अनन्या आणि त्या व्यक्तीमध्ये वाद झाला. रागाच्या भरामध्ये अनन्याने त्या व्यक्तीची हत्या केली. ज्यावेळेस आईला हे सत्य कळलं त्यावेळेस तिने आपली चूक मान्य केली. अनन्याबरोबर 8वीमध्ये जी घटना घडली होती ती लपवली नसती तर आज हा दिवस पाहावा लागला नसता. समाजामध्ये आपली बदनामी होऊ नये म्हणून आई वडिलांनी अनन्याचं बोलणं कधी ऐकूनच घेतलं नाही. तिने प्रत्येक वेळी सांगायचा प्रयत्न केला, पण आई वडिलांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण होतं फक्त समाजामध्ये आपली बदनामी होऊ नये. पण आज ती अनन्या गुन्हेगार बनली होती. त्यावेळेस आईच्या तोंडामधून शब्द निघाले, अशी मुलगी कोणाच्याही घरात जन्माला येऊ नये. पण त्या मुलीने बरंच सहन केलं. सर्व चुकी माझीच आहे. जर वेळेवरती मी तिच्यावरती लक्ष दिलं असतं, तिचं बोलणं ऐकलं असतं तर माझी मुलगी आज अशी झाली नसती.